16,96,000 खात्यांना आपण त्याची यादी ही आपल्याकडे लागलेली आहे आणि त्यांना आपण विशिष्ट क्रमांक पण आपण दिलेला आहे. परंतु काही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाहीये, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस ही KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम ह्यामध्ये तफावत दिसते. परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये. त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे. त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे. परवा केंद्रीय कृषी मंत्री युवराज सिंग चौहान यांच्यासोबत तुमची एक बैठक झाली आणि कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलंय. कर्जमाफीच्या नाही ते आपले कृषी विकास आरकीवायचे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाने चांगलं काम केल्याबद्दल कृषी मंत्र्यांनी देशाच्या कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आपल्या कृषी विभागाचं मंत्र्यासकट त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. तुम्हीही करता त्यामुळे तुमचेही आभार. मामा गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य असं केलं की शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल पण उद्योजकांना त्रास. त्याचा अर्थ आपण खरं तर वेगळा घेतला, असं त्यांचा अर्थ नव्हता. तो मेळावा उद्योजकाच्या तिथल्या ह्याचा होता. त्यांनी ते बारीक छोटासा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं त्याचा शेतकऱ्यांना असा अर्थ नव्हता की आम्ही सहन करतो. म्हणजे गुलाबराव पाटील स्वतः शेतकरी आम्ही सहन करतो, पण ते पलीकडे उद्योग आपल्या काय उद्योगांना जर लाईट नाही दिली तर ते सहन करू शकणार असं त्यांच्या बोलण्याच्या अर्थाचा अनर्थ झाला. असं काही नव्हतं. गुलाबराव पाटील पण हाडाचे शेतकरी आहेत आणि त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांविषयी त्यांची भावना ही खूप चांगली आहे. पण त्याचा अर्थ घेताना थोडा हे घेतला आणि बोलताना आपण ते गावातल्या बोली भाषेत ते बोलले की त्यांचा कार्यक्रम होता ते बोली भाषेत बोलले. याचा अर्थ तसा त्यांचा नव्हता. त्यांचं शेतकऱ्यांविषयी प्रेम आहेच. उलट शेतकऱ्यांना वीज मिळावी, कर्ज माफी मिळावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आम्ही ज्यावेळेस कॅबिनेट मिटिंगमध्ये पाहतो तर शेतकऱ्यांविषयी त्यांना अत्यंत एक जिव्हाळा असतो आणि त्यांची मांडणी ही शेतकऱ्यांविषयीच असते. डॉक्टर रामचंद्र साबळे सरांनी सांगितलं की घाबरू नका, चांगला पाऊस होणार आहे. तर तुम्ही त्यांचा विशेष सत्कार केला होता. जो माणूस दरवर्षी चांगला अंदाज ओळखतो तो बऱ्यापैकी खरा येतो. अशा माणसाला मी साबळे प्रयत्न करणार 100% साबळे सरांना मी आता पर्सनली थोडा अजून सगळं संपू दे, थोडा मराठवाड्यात अजून जरा पाऊस वगैरे थोडा सगळे होऊ द्या. मी स्वतः साबळे सरांच्या घरी जाऊन मी त्यांना ठीक आहे पुरस्कार हा तो भाग वेगळा आहे, मी स्वतः माझ्या हाताने त्यांना पेढा भरवणार आहे. नाही आता सगळ्याचेच ऐका ना. ठीक आहे आपल्याला ऐका ना, तज्ञ असू द्या, हवामान विभाग, आपल्या शेतीत पाऊस पडला पाहिजे, माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, हा आपला महत्वाचा विषय. साखरेच्या भावात चांगली वाढ झालेली आहे, अभिनंदन. त्याचा फायदा निश्चित प्रकारे साखरेचा भाव वाढल्यानंतर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा ऊसाचा दर मिळणार आहे. अभिनंदन आहे केंद्र सरकारचे चांगले धोरण चाललेले. संभाजीनगरमध्ये पीक विम्याच्या धोरणांमध्ये मोठं गोंधळ दिसून येतोय. 7 लाख शेतकऱ्यांची संख्या कमी झाली पीक विम्याच्या बाबतीमध्ये. पीक विमा भरलेले नाहीये शेतकऱ्यांचे. याचं नेमकं कारण काय आणि धोरणांमध्ये काय लॅक्यून आहे ज्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती कमी झाली? असं धोरणामध्ये वगैरे बदल नाही. गेल्या वर्षीचं जे पीक धोरण होतं, मला वाटतं पीक विमा धोरण होतं, तेच धोरण ह्या वर्षी पण आपण तेच घेतलेलं आहे. यामध्ये पीक कापणी प्रयोगावरच घेतलेलं आहे. पूर्वी आता ते ट्रिगर ज्यादा होते
तिगर ज्यादा असताना किती अडचणी आल्या, काय काय झालं, 1 रुपया तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हे अडचणी येऊ नये, ह्या परत शेतकऱ्यांना कुठं पीक विमा सुटसुटीत असावं यासाठी ही नवीन योजना म्हणजे योजना गेल्या वर्षी 2 वर्षापासून चालू आहे. मला वाटतं कैलासवासी अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले. ठीक आहे, त्यामध्ये काय शेतकऱ्याला अडचणी असतील तर निश्चित प्रकारे त्या अडचणी दूर करून त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदतच केली जाईल. बोगस बियाण्याची आपण जाहिरात केली आहे. प्रोत्साहन अनुदानाच्या संदर्भातलं ती यादी कधी येणार आहे? कारण आता दुसरी यादी काहीतरी ऑगस्टमध्ये येणार असतं. नाही, दुसरी यादी म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला माहिती आहे की आता ही दोन्ही मिळूनच यादी आपली 16,48,000 2025 अखेरचे थकबाकीदार आणि 2019ची ही 11,58,000 म्हणजे साधारणतः 32 मला वाटतं 31 लाख हेच पहिल्या यादीतले सत्कर आहेत आणि 31 लाखापैकी आपण साधारणतः आता 17 लाख लोकांना आपण देतोय. ह्यातच कुणाच्या काय अडचणी वगैरे ते हे पहिल्यांदा हे संपवायचे साधारणतः कुठले की जे 2019 आणि 2000 आपल्या जे थकबाकीदार पहिली यादी ह्याचे 2 याद्या 2 लाखाच्या आतल्या ते याद्या पहिल्यांदा आपण ते संपवतो. त्यानंतर आपण ओटीएस की जे 2 लाखाच्या वरच्या रकमा आहेत ज्या भरून ती संख्या कमी आहे त्यानंतर आपण करतोय आणि त्यानंतर प्रोत्साहन नंतर तिसरं प्रोत्साहन जे 50 रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयाची ती आपली 3री 4थी यादीमध्ये ती होईल. पण पहिल्यांदा फोकस ह्या 2 याद्यांना करतोय. ह्या 2 याद्या लवकरात लवकर संपवतोय. साधारणतः आज आपल्याला आजचा जर विचार केला तर साधारणतः 16-17 लाखापैकी 5 लाख खात्यांची आता KYC ही प्रक्रिया शेतकऱ्यांनी आता पूर्ण केलेली आहे. मग तेव्हा आता 5 लाख लोकांना तर आपल्याला म्हणजे रक्कम द्यायला काहीच अडचण नाही. आणि अजून आम्हाला वाटतं आता रोज आता 50,000 लाख आपल्याला आता ते रोज हा आकडा वाढेल. कारण काय झाले लोकांना थोड्या काय गोष्टीमध्ये थोडे लोकांचा समज होता, लोकांचा गैरसमज होता किंवा काय अडचणी होत्या पोर्टलमध्ये त्यामुळे ते आता ते रोज आपण त्यापर्यंत दुरुस्त करतोय. साधारणतः पहिल्यांदा ह्या 17 लाख लोकांना आपण त्या शेतकऱ्यांना 17 लाख प्लस हे जे राहिलेले आहेत पहिले म्हणजे 2 लाखाच्या आतले त्यांना आपण पहिल्यांदा तो लाभ देतोय. आणि ह्यानंतर 2 लाखाच्या पुढचे जे पैसे रक्कम भरणार आणि प्लस प्रोत्साहनचे साधारणतः 23,63,000 शेतकरी त्यांना आपण रेग्युलर त्यांना हे करू देतो. पण पहिल्यांदा टाइमलाईन काय संपेल हो काय आता साधारणतः तुम्हाला मी सांगतो पहिल्यांदा तर आपण हो का ही प्रक्रिया तर 23 जो प्रोत्साहनची प्रक्रिया ही ह्याला तर वेळ आहे किंवा ओटीएसला तर आपण मला वाटतं किती तारखेपर्यंत दिली शेवट त्यांना तारीख मार्च 27 पर्यंत दिलेली. त्यामुळे ह्या 2 विषयात पहिले आपल्याला 2 लाखाच्या आतले आपण पहिल्यांदा संपवतोय नंतर प्रोत्साहन आणि 2 लाखाचं त्या वरचे असं आपण करतोय. पण मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की अजिबात तुम्ही काळजी करू नका. जरी तुम्हाला बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रक्कम जरी कर्ज खात्यामध्ये सरकारकडून जरी कमी आली म्हणजे तुम्हाला मी सांगतो ती तेवढीच रक्कम वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेने ती भरायची त्यांनी ती करायची. तसा त्यांचा ना आमचा समझोता झालेला आहे ना. असं जर कुठली राष्ट्रीयकृत बँक जर आपल्याला चुकीचं कोण सांगत असेल ताबडतोब त्याच्यावरती निश्चित प्रकारे सरकार म्हणून आम्ही 100% त्यांच्यावरती लगेच ताबडतोब त्यांच्यावरती काय हे करू. असं कुठलाही गैरसमज तुम्हाला जेवढी रक्कम सरकारने तुमच्या खात्यावर कळवली तुमची संपूर्ण 2 लाखाच्या आतली ही कर्जमाफी ही रक्कम तुमची माफी होणार आहे आणि तुम्हाला नीलचा दाखला मिळणार आहे. 2019 ते 2025 दरम्यानच्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. पण मागच्या जे कर्जमाफीमध्ये काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे त्या योजनेचा लाभ घेता नाही आला. पात्र असताना देखील मग अशा काही कधी कुठल्या साल कुठलं मागची जी काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना मागच्या सरकारच्या काळात देण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची होती. मी तुम्हाला सांगतो ह्या वर्षी ऐका ना नाही आपण त्याच शेतकऱ्यांना नाही त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की ह्या वर्षी आपण 500 कोटीची तरतूद केलेली आहे. आपण साधारणतः ती रक्कम जास्त आहे पण आपण निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगतो की त्या योजनेमध्ये जे कोण शेतकरी जे त्यात राहिलेले आहेत त्यांना निश्चित प्रकारे शासन जे शेतकरी त्यामध्ये पात्र आहेत त्यांना ही रक्कम नक्की त्यांची पण कर्जमाफी दिली जाईल. ठीक आहे आता आपण म्हणसाल त्यावेळेस 17 आज साल कुठलं ठीक आहे राहिलेलं आहे ते राहिलेलं हे मान्यच. आणि ह्या वर्षी त्या बजेटमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये त्यासाठी आपण तरतूद पण केलेली आहे. कर्जमाफी संबंधीची महत्त्वपूर्ण अपडेट होती कारण कर्जमाफीची जी रक्कम आहे ती शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यावरती टाकायला सरकारने सुरुवात केली होती. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम यायला प्रॉब्लेम होत होता. यासाठी KYC करायला शेतकरी बांधवांना आता सांगण्यात आलेले आहे. आधार प्रमाणीकरण म्हणजेच आधार ऑथेंटिकेशन केल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लगेच ती रक्कम पडत आहे. यासाठी तुम्ही जवळच्या शाखेमध्ये जाऊन बँके शाखेमध्ये जाऊन किंवा CSC केंद्रावरती जाऊन सुद्धा तुम्ही ही KYC करू शकता.
यामध्ये जे शेतकरी बांधवांचे नावं आलेले नव्हते त्यांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.